नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या धार्मिक आणि भक्तिभावाने भारलेल्या चॅनेलवर। आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत पवित्र आणि शुभ दिवसाबद्दल। तो म्हणजे कुष्मांड नवमी, ज्याला आवळा नवमी असंही म्हटलं जातं। कुष्मांड नवमी म्हणजे काय? कुष्मांड नवमी हा कार्तिक महिन्यातील एक अतिशय शुभ दिवस आहे। या दिवशी देवी कुष्मांडा आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते। ही नवमी कार्तिक शुक्ल पक्षात येते, म्हणजेच तुलसी विवाहाच्या आधीची नवमी। शास्त्र सांगतं की या दिवशी केलेलं स्नान, दान आणि पूजा हे सहस्रयज्ञांइतकं पुण्य देणारं असतं। का म्हणतात आवळा नवमी? कारण या दिवशी भगवान विष्णूचं विशेष पूजन आवळ्याच्या झाडाखाली केलं जातं। आवळा म्हणजे आरोग्य, शुद्धता आणि अमृताचं प्रतीक। विष्णुभक्त या दिवशी आवळा वृक्षाखाली बसून विष्णूचं नामस्मरण करतात, त्यानं सर्व पाप नष्ट होतात असं पुराण सांगतं। या दिवशी काय केल्याने विष्णू प्रसन्न होतात? या दिवशी सकाळी लवकर उठा, स्नान करा आणि गंगाजलाने आपलं घर, देवघर शुद्ध करा। शुद्ध कपडे घालून भगवान विष्णूच्या मूर्तीसमोर बसा। तुपाचा दिवा लावा आणि विष्णूच्या नावाने ध्यान करा। पेक्षा जास्त ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 11 वेळा म्हणा। मन शांत करा आणि विष्णूंची सेवा सुरू करा। आवळा नवमीला का दान करावं? या दिवशी केलं गेलेलं दान म्हणजे जीवनातील अडचणी, पाप आणि दुःख नष्ट करण्याचं साधन। भगवान विष्णू म्हणतात, जो भक्त या दिवशी तुपात भिजवलेलं दान करतो, त्याच्या घरात धनलक्ष्मी वास करते। कोणती वस्तू दान करावी? शास्त्र सांगतं, या दिवशी एक वस्तू तुपात भिजवून दान केली तर ते अखंड पुण्य देतं। ती वस्तू म्हणजे कापूर किंवा तुलसीपत्र किंवा कापडाचा तुकडा नाही, तर गहू किंवा तीळ तुपात भिजवून दान करायचे आहेत। कसा करायचा हा विधी? सकाळी तूप थोडं गरम करा, त्यात एक मुठभर गहू भिजवा। गहू तुपात व्यवस्थित माखून घ्या। आता त्या गव्हाचं दान एखाद्या ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला करा। दान करताना मनात म्हणा, पेक्षा जास्त, हे भगवान विष्णू, हे लक्ष्मी माता, या दानामुळे आमच्या घरात सुख, समृद्धी आणि आरोग्य राहो। हे दान केल्याने घरातील रोग बाधा नष्ट होते, धनप्राप्ती होते आणि कुटुंबात एकोपा टिकतो। आवळा वृक्षाची पूजा। या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं। जर शक्य असेल तर आवळ्याच्या झाडावर पाणी अर्पण करा, कुंकू, अक्षता आणि फुलं लावा आणि मग असा मंत्र म्हणा, पेक्षा जास्त ओम नमो नारायणाय आवळाय नमः। यानंतर भगवान विष्णूला तुळशीपत्र अर्पण करा। तुळशी आणि आवळा या दोन्हीचं एकत्र पूजन केल्याने विष्णू प्रसन्न होतात। विष्णूंची सेवा कशी करावी? सकाळी लवकर उठा आणि स्नान करून विष्णूचं नामस्मरण करा। तुपाचा दिवा लावा आणि घरात ओमचं उच्चारण करा। तुळशीपत्र अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा। विष्णूला आवडणारं पिवळं फूल अर्पण करा। शक्य असल्यास त्या दिवशी श्री विष्णू सहस्रनाम वाचा। कुष्मांड देवीची सेवा। कुष्मांड देवी ही नवदुर्गेतील चौथी शक्ती आहे। ती सृष्टीची निर्माती मानली जाते। या दिवशी देवीची पूजा केल्याने मनातील नकारात्मकता नष्ट होते। तिला तुपाचा दीप अर्पण करा आणि म्हणा, पेक्षा जास्त ओम देवी कुष्मांडायै नमः। ही प्रार्थना मनापासून केल्याने देवीचं संरक्षण लाभतं। दान करण्याचे महत्त्व। या दिवशी केलेलं दान केवळ पैशाचं नसतं, तर ते श्रद्धेचं दान असतं। गहू, तीळ, तूप, वस्त्र आणि आवळ्याचं फळ ही 5 गोष्टी शुभ मानल्या जातात। दान करताना नेहमी उजवा हात वापरा। डावा हात वापरणं अशुभ मानलं जातं। या दिवशी लक्षात ठेवायच्या गोष्टी: राग, वाद किंवा अपशब्द टाळा। कांदा, लसूण, मद्य, मांसाहार पूर्णतः निषिद्ध। झाडाखाली कचरा टाकू नका। हे दिवस पवित्र आहेत, ते फक्त शुद्ध मनाने साजरे करायचे। या दिवशी लाभ काय मिळतो? पती पत्नीतील नातं मजबूत होतं। घरात धनलक्ष्मीचा वास वाढतो। शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात। विष्णू प्रसन्न होऊन आरोग्य आणि आयुष्य वाढवतात। शेवटी एक छोटी प्रार्थना म्हणा,
हे भगवान विष्णू, हे देवी कुष्मांडा, या आवळा नवमीच्या दिवशी आम्हाला शांती, आरोग्य आणि सुख द्या. आमचं मन सदैव भक्तीत रमू दे. मित्रांनो, ही नवमी म्हणजे दान, भक्ती आणि आरोग्याचा सण. तुपात भिजवलेलं दान करा, आवळ्याची पूजा करा आणि विष्णूंचं नामस्मरण करा. हे केल्याने तुमचं जीवन मंगल, मन शांत आणि घर समृद्ध होईल. जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा. जय श्री विष्णू, जय देवी कुष्मांडा, जय आवळा वृक्ष.